नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. दीनदयालजी नावाचा एक वृद्ध असतात. त्यांना एक मुलगा असतो. ते खूप श्रीमंत असतात. त्यांची बायको ही स्वर्गवासी झालेली असतात. सून आणि त्यांचा मुलगा त्यांना घरामध्ये नोकरासारखी वागणूक देत असतात आणि इतके ते काम करून देखील त्यांना 2 टाईमचे खाण्यास देखील व्यवस्थित ते दोघे देत नसतात. एके दिवशी सून आणि मुलगा किचनमध्ये चहा आणि नमकीन खात असतात. त्या दीनदयालजींना असं वाटते की त्यांना ते दोघे खाण्यासाठी बोलावतील, परंतु सून त्यांच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखी करते. हे पाहून त्यांना खूप वाईट वाटते आणि ते आपल्या खोलीमध्ये जाऊन आपल्या पत्नींच्या फोटो घेऊन रडू लागतात व म्हणू लागतात की तू होतीस ना त्या टायमाला प्रत्येक पदार्थ तू केला की मला आधी खायला देत होतीस, आणि आता इतके करून देखील ही दोघे मला साधा चहाला सुद्धा विचारत नाही. म्हणून खूप रडू लागतात आणि ते फोन उचलून आपल्या मित्राला फोन लावतात. त्यावेळी तो त्याचा मित्र वृद्धाश्रमात राहत होता. त्यावेळी ते त्यांना म्हणतात की मलाही तुझ्यासोबत वृद्धाश्रमात राहायला यायचं आहे असे म्हणून ते फोन ठेवतात. त्यावर त्यांच्या मित्राला खूप प्रश्न पडतो की इतका श्रीमंत असणारा व्यक्ती याला कोणती कमतरता पडत आहे की तो वृद्धाश्रमात राहण्यासाठी येत आहे. इकडे ते दीनदयालजी आपली सर्व कपडे घेऊन व आपल्या बायकोचा फोटो घेऊन घरातून बाहेर पडतात आणि बाहेर जाऊ लागतात. बाहेर जात असलेलं सून आणि मुलाने दोघांनीही पाहिलेले असते, परंतु ते दोघेही त्यांना थांबवत नाहीत. ते वृद्धाश्रमात पोहोचतात. त्या ठिकाणी त्यांची सर्व माहिती ते देतात व तेथेच ते राहू लागतात. तेवढ्यात त्यांना त्यांचा मित्र दिसतो आणि त्यानंतर ते आपली सर्व कहाणी त्यांना सांगतात. थोड्याच दिवसात त्यांना अनेक तेथील लोक मित्र होऊ लागतात आणि ते खूपच सुखी आणि समाधानी जीवन जगू लागतात. एके दिवशी एक मोठी कार वृद्धाश्रमाच्या दारात येऊन थांबते आणि त्यातून एक म्हातारी बाई बाहेर उतरते आणि तिचे मुलगा आणि सून कारमधून बाहेर येते. त्या वृद्ध बाईच्या चेहऱ्यावर पदर असतो, त्यामुळे तिचा चेहरा कोणालाही दिसत नाही आणि त्या ठिकाणी त्या वृद्ध बाईला सोडून त्या बाईचा मुलगा आणि सून तिथून निघून जातात. ती बाई खूप नाराज होते व आपल्या रूममधून बाहेरच पडत नाही. काय खात नसते ना कोणाशी बोलते. इतके दिवस दीनदयालजी तिची विचारपूस करण्यासाठी तिच्या रूमच्या बाजूने जातात. त्यावेळी दुसऱ्या महिलांकडून कळते की तिचे नाव जानकी आहे आणि तिला तिच्या घरच्यांनी खूप आठवण येत आहे. त्यामुळे ती कोणाशीही बोलत नाही व आपल्या रूममध्येच बसते. त्यावर ते त्यांची विचारपूस करण्यासाठी जातात. त्या वेळेला त्या काहीच बोलत नाहीत आणि अचानकपणे वाऱ्याचे झुळूक येते व त्यांचा पदर डोक्यावरून खाली पडतो. त्यावर दीनदयाल त्याचा चेहरा पाहतात आणि त्यांना ते ओळखतात. त्या पुन्हा गडबडीने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी दीनदयालजींना कळते की ही आपली सुनेची आई आहे. त्यावर ते त्यांना म्हणतात की मी तुम्हाला ओळखले आहे, त्यात एवढे लाजण्याचे काही कारण नाही. मला देखील माझ्या सुनेने आणि मुलांनी घर सोडण्यास भाग पाडले आणि तुमच्या मुलांनी आणि सुनेने येथे आणून सोडले. आपण आपल्या दोघांचीही दशा एकच आहे, त्यामुळे लाजण्याचे एकही कारण नाही. त्यावर जानकी आणि इतर सर्वही खूप चांगले मित्र होतात आणि तेच सुखाने आपले रुद्राश्रमात राहू लागतात. एके दिवशी दीनदयालजी आपल्या रूममध्ये बसून कविता लिहित होते. त्यावेळेला त्यांना रुद्राश्रमातील एका व्यक्तीने येऊन सांगितले की तुम्हाला कोणीतरी भेटावयास आलेले आहे. त्यावर ते बाहेर येऊन पाहतात. त्यावर त्यांना ते असे दिसते की त्यांचा मुलगा आणि त्यांची सून व त्यांचा नातू त्यांना भेटावयाला आलेले आहेत. ते पाहून तेथून निघून जातात, परंतु त्यांना ते हाक मारून थांबवतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला इथून घेऊन जाण्यास आलेलो आहे, कारण घरामध्ये उद्याच्याला एक पार्टी आहे. तुमच्या नातवांचा बर्थडे आहे. त्यावर दीनदयालजी म्हणतात की मला त्या घरामध्ये यायचं नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला इथून घेऊन चालला आहात. मी त्या घरामध्ये एकही पाऊल ठेवणार नाही. यावर त्यांचा नातू त्यांच्या पायाला अगदी बिलगतो आणि म्हणतो बाबा चला ना. त्यावर ते जाण्यास तयार होतात, परंतु ते एक अट घालतात की मला तुम्ही पार्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मला येथे आणून सोडा. त्यावर ते दोघेही ही अट मान्य करतात आणि त्यांना तेथून घेऊन जातात. घरामध्ये गेल्यानंतर पार्टी सुरू होते. नातेवाईक आलेले असतात. ते त्यांची विचारपूस करतात आणि म्हणू लागतात की तुम्ही खूप दिवस झाले दिसत नाहीत आहात. त्यावेळी ते सांगतात की मी बाहेर गेलो होतो आणि ते आपली खरी घटना कोणालाही सांगत नाही. पार्टी संपते व सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून जातात. त्या दिवशी दीनदयालजी आपल्या घरातील आपल्या बायकोचा फोटो पाशी जाऊन रडू लागतात की तू असतीस तर तुझ्यासोबत आज मी राहिलो असतो. आपला मुलगा आणि सून दोघे एकमेकात गुंतलेले असतात.
त्यांना आजूबाजूच्या लोकांशी काहीही पर्वा नसते. तू असतीस तर माझी चौकशी केली असतीस असे म्हणून रडत रडत त्यांना तेथे झोप येते व ते झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची सून घराच्या बाहेर गाडी घेऊन उभारलेली असते आणि ती म्हणते की बाबा, अटीप्रमाणे आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात सोडण्यास तयार आहोत. त्याप्रमाणे ते आपल्या घरातून बाहेर पडतात व वृद्धाश्रमात जाऊन पोचतात. त्यावर ते मुलगा आणि वृद्धाश्रमातील त्यांना सोडून परत जात असताना त्यावेळी दीनदयाळजी म्हणतात की मी तुम्हाला एक खूप मोठे सरप्राईज देणार आहे. थोडा वेळ तुम्ही येथे थांबा. त्यावर ते जानकीबाईंना बोलावून आणतात. हे पाहून सुनेच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणू लागते की आई, तू येथे दादा आणि वहिनी खूप नालायक आहेत की त्यांनी तुला येथे सोडले. मी रोज तुझी चौकशी करण्यासाठी फोन लावते होते, परंतु त्यांनी मला सांगितले की तू तीर्थयात्रेला गेले आहेस. इतके नालायक झाले आहे ते असे म्हणतात. त्यावर जानकी तिला म्हणते की तू काय केले आहेस की तू तुझ्या भावाला आणि बहिणीला नालायक म्हणत आहेस? तूही ते तितकेच नालायक आहे जेवढे ते दोघेही नालायक आहेत. तू देखील तुझ्या वडील समान असणाऱ्या बाबांना येथे सोडले. अरे, आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करत असतो? फक्त 2 वेळच्या जेवणाची. तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण लागत नाही तरी देखील तुम्ही असे वागता. आम्ही तरी काय करणार आहोत? आम्हाला दोघांनाही तुमच्या सोबत कधीही परत यायचं नाही. आम्ही जेथे राहत आहोत तिथे खूप सुखी आहोत. त्यावर त्यांची मुलगी म्हणते की आई, माझी चुकले. तुम्ही दोघेही आमच्या सोबत पुन्हा घरी चला. त्यावर दीनदयाळजी म्हणतात, मला त्या घरामध्ये एकही पाऊल ठेवायचं नाही. मी येथे सुखी आणि समाधानी आहे. मला या लोकांमध्ये खूप आनंद मिळत आहे. त्या घरात येऊन पुन्हा मला दुःखी व्हायचे नाही. जानकीजी, तुम्ही जाणार असाल तर तुम्ही जाऊ शकता. असे म्हटल्यावर जानकी म्हणते की मलाही या लोकांमध्ये खूप आनंद मिळत आहे. मी येथून कुठेही जाणार नाही. तर मैत्रिणींनो, कथा कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.